भाऊ आता जेवण वगैरे केल्याशिवाय ह्यांनी मला सोडलं नाही. यांचा आभार मीच नाही फक्त तर आपले सबस्क्रायबर पण मानले पाहिजेत. भाऊ सोबत आलो कधी आपल्याला भाऊ रिसॉर्ट फिरायला भेटलं नाही. त्या भाऊमुळं पॉसिबल झालंय मला. मी पहिल्यांदा बोलतोय भाऊ, मी पहिल्यांदा येतोय म्हटलं इकडं. ची गाडी वगैरे आहे इथं, भाऊनं गाडी बोलवली. आपण आता सध्या चाललोय भाऊच्या हॉटेलला. आपली गाडी नाही, रूम बघायची इच्छा होती म्हणून रूम दाखवायसाठी आणलेत मला. मी पण दिसतो का लाईफमध्ये असे भाडे मला बार बार भेटले पाहिजे, बार बार. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इगतपुरीच्या भाड्यावर. तर घरी जाऊन झोपलो होतो निवांत. आमचा पप्पा 7:30 कुठून काही ना काय भारी वाटतं. आता कुठं नाशिकचं इगतपुरीचं भाडं धरलं. भरायचं तर लय लांब नाही, इथं आपलं दिल्ली पंजाब म्हणजे जिथं गाडी लावतो ना त्याच्या बाजूला, म्हणजे गेटनं जसं बाहेर जातो ना तिथंच दिल्ली पंजाबच्या इथं भरायचं आपल्याला. म्हणजे दिल्ली पंजाबच्या गोडाऊनमध्येच भरायचं आहे. आता तर व्लॉग युनिक झाला असता पण डे मध्ये राहिला असतं. तर भाऊ नाईटला कसं कॅमेरामध्ये शूट येत नाही. ट्राय करू, आलं तर बनवू, मस्त बनल चांगला. आज पहिल्यांदा लोकल, म्हणजे पहिल्यांदा नाही पहिलं पण गेला, पण आज व्लॉगिंगच्या थ्रू लोकल ड्रायव्हर चाललाय इगतपुरीला. फक्त इथंच, लय लांब नाही, पण ते बी आमच्यासाठी बाहेरचीच गोष्ट आहे, मोठीच गोष्ट आहे म्हणा, बाहेर गेल्यासारखं. तर चला मग भावांनो, गाडी वगैरे भरून घेऊ आणि जाऊ. आता आपल्या महागात ते 7:30 पावडर आहे. मी विचार केला तर उद्या रविवार आहे आणि त्याच्यात साफसफाई करून घेऊ. पण काय करावं, हे आमचे पप्पा युनिकच आहेत. लगेच यार कुठून ना कुठून भाडा आणतात. इथंच भरायचं आहे आपल्याला मागच्या साईडला. ती पार्टी बी आहे, गेटवरच थांबले. आमचे फादर बी आल्यात, दिसले का तुम्हाला. गाडीत झाडू मारायला मी 12वी पास केला. हे माल तांदळाच्या गोण्या हे भरून जायचं. नाही बरोबर आहे. तर भावांनो, आपण गाडी वगैरे दिल्ली पंजाबच्या गोडाऊनला भरून निघालोय. आता आपली गाडी डिझेल वगैरे मी भारतच्या पंपावरच टाकून निघालोय 2500 रुपयाचा. आपल्यासोबत पार्टी आहे. ॲडव्हान्स वगैरे आपल्याला इथूनच भेटलं, म्हणजे भाडंच भेटलं यांच्याकडून आपल्याला समोरच. तर आता आपल्याला जायचं आहे रात्राचं. तर काय शूट वगैरे माझ्याकडनं होणार नाही, पण कॅमेऱ्यामध्ये पण तेवढी चार्जिंग नाही. आता मी सध्या सरळ जाणार आहे. तर तिथं गेल्यावरतीच मग काय ह्याच्यामध्ये उजेडामध्ये निघाली तर क्लिप निघाली. आपल्यासोबत भाऊ पण आहेत. मग भाऊ काय म्हणता? एकदम मस्त. तर चला भावांनो, आता भेटू आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावरती. हां ठीक आहे. MS04 LY 2898 ड्रॉप कर देंगे सर. ये ड्रॉप एग्जैक्ट डेट क्या रहेगा सर? लिलँडला आग लागलेली भाऊ टोल नाक्यावरती. निघालोय, टोल क्रॉस केला. आता ह्याच्या पुढे 7:30 ट्रॅफिक आपल्या काय मागं लागणार नाही. आता आपण एकदम मस्त निवांत जाऊ, एकदम हसत खेळत रप रप साप साप. चला भेटू पुढं. भाऊ सोबत आलो कधी आपल्याला भाऊ रिसॉर्ट फिरायला भेटलं नाही. त्या भाऊमुळं पॉसिबल झालंय मला. मी पहिल्यांदा बोलतोय भाऊ, मी पहिल्यांदा येतोय म्हटलं इकडं. हिरवॅक वगैरे सगळं मस्त. गेमिंग रूम, मैदान आहे. हे सगळे रूम्स आहेत का? हे सगळे रूम्स आहे. हा गेम झोन आहे, इंडोर गेम झोन. हे रूम्स आहेत, टोटल 63 रूम्स आहेत. त्याच्यानंतर हा स्विमिंग पूल आहे. अजून एक स्विमिंग पूल आहे, तो वॉर्म वॉटरचा आहे. ही जिम आहे. तिकडनं इगतपुरीतलं हे टॉपचं रिसॉर्ट आहे. त्याच्यात वेडिंग होतं, कॉर्पोरेटच्या इव्हेंट्स होतात आणि लक्झरी प्रॉपर्टी आहे. 2 सूट रूम आहेत. हे 1ची रूम आहे. ही कुठली रूम? ही स्पा आहे. आहे का? हां, आता बंद झाला. त्याचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. अच्छा. आता बंद झालं.
पुढे कॅफे वगैरे मस्त आहे ते एकदम आज फिरायसारखं. कॅफे वगैरे याला काय म्हणतात भाऊ? ही लॉबी. लॉबी का? गेस्ट वेटिंग करतात, रूम असतात ना, वेटिंग रूम. वेटिंग रूम. माझ्या आत्ताच्या सबस्क्रायबर आहोत, तुम्ही पहिल्यांदाच बघताय. तुमच्या नशिबात फक्त माझ्या यूट्यूबवरतीच बघण्यासाठी आहे, तुम्ही बघून घ्या. नो ॲडमिशन. इथे पण सगळे रूम्स आहेत का? हे नवीन लुक आला आहे रूमचा. अच्छा. पहिले जे रूम आहेत ते चेंज करून आता परत रिनोव्हेशन चालू आहे. रामकृष्ण आहे. तर भावानो बघा असं असतं. मी पण पहिल्यांदा घुमायला लागलो, तुम्ही पण पहिल्यांदाच बघत असाल. तर अशा ठिकाणी आम्ही कधी कधी येतो, नाहीतर रोजची ती जिंदगी पडली आमची भिवंडीची, ट्रॅफिकच बघत राहतो. आज पहिल्यांदा रिसॉर्ट बघायला. रिसॉर्ट मस्त आहे एकदम भाऊ, खतरनाक एकदम. बेकरी वगैरे सगळं इथे बेकरी आहे, म्हणजे काही पाहिजे ना ते सर्व भेटून जाईल भाऊ. इकडं पण आहे बघा किचन भाऊ, इथं 7-8 किचन आहेत नुसते, फक्त किचन हर एका गोष्टीसाठी सगळं काय भेटतं इथं. इम्पॉसिबल अशी चीजच नाही म्हणून ते येताना मला सांगत होते. असे कस्टमर लोक गोष्ट मागतात ना, जी गोष्ट आपण कधी बघितलं नाही, कधी ऐकलं नाही. भाऊचा व्यवहार भाऊ लय खतरनाक, लय जाम भारी. मला कधी असं कुठं बघा इथं स्टोर्स वगैरे सगळं काय भेटतं बघ. काय असं काही नाही का इथं काय भेटणार नाही. बघा आता आपली गाडीची पहिली थप्पीच झाली आतापर्यंत. आता जायचं आहे आपल्याला भाऊच्या हॉटेलवरती. भाऊचा पण साईड बिझनेस भरपूर आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आहे, हॉटेल आहे. भाऊनी भरपूर आहे बघा. ची गाडी वगैरे आहे इथं. भाऊनं गाडी बोलवली. आपण आता सध्या चाललोय भाऊच्या हॉटेलला आपली गाडी लावून. हे भाऊचं हॉटेल आहे जस्ट हायवेच्या समोरच, म्हणजे इगतपुरीचा जे पहिला ब्रिज लागते ना त्याच्या अलीकडं तिथंच भाऊचं हॉटेल आहे ना. हॉटेल इंदापुरी इगतपुरी स्पेशल. इंद्रापुरी इगतपुरी स्पेशल हॉटेल आहे यांचं भाऊचं. तिथं आलो आहे आम्ही आता जेवण करायला. जेवण वगैरे करायला. भाऊच्या टूरच्या गाड्या, ही एक गाडी आहे, डिझायर एक आहे, एर्टिगा एक आहे. गाड्या भरपूर आहेत भाऊकडे. लास्ट टाइम मेरे को पैसा कितना गया? आलो भाऊ दुसऱ्या डिलिव्हरीला. पण भाऊ काय व्ह्यू भाई व्ह्यू विचारूच नका भाऊ यार. लाईफमध्ये असे भाडे मला बार भेटले पाहिजे, बार. कळलं का भाऊ? यार काय रिसॉर्ट्स आहेत यार, नाद खुळा आहे फक्त. आता आपली दुसऱ्या डिलिव्हरीला आलेली गाडी बघू आता कुठं खाली होणार आहे. भाऊने तिथं लावायला सांगितले. सरळ बहुतेक इथं लावायची वाटतं गाडी. अशीच घेतो. नाही यार भाऊ, नाद नाही हा का. ते पैसेवाले लोक आहेत ना तेच करू शकतात असले नाद. आपल्या बसची बात नाही, फक्त आपण नशीब आहे आपलं की भाऊ आपण इथं फिरायला आलोय. कळलं का? चला भाऊ, तुम्हाला पुन्हा भेटतो भाऊ. थांबा. या रिसॉर्टच्या मागच्या साईडला इथं गाडी खाली होणार आहे. रिसॉर्ट पण मस्त आहे, एक नंबर. तर भाऊ आपल्याला दुसरं रिसॉर्ट घुमवायला, यांच्या मामाचं रिसॉर्ट आहे. मस्त आहे एकदम. 10 इथे 210 पर्यंत आहे. इकडे 211 इथं रूम बघण्यासाठी. स्मार्ट की
नाही रूम बघायची इच्छा होती म्हणून रूम दाखवायसाठी आणलेत मला. अरे वा, इकडे याला पूर्ण डॅम व्ह्यू आहे. अच्छा, हिच्या मागं डॅम व्ह्यू. म्हणजे आता नाईटला तेवढं काही दिसणार नाही वाटतं. शी गॅलरी. हे इकडे पूर्ण डॅम आहे, डॅमची वॉल आहे. अच्छा, अंधारात तेवढं काही दिसत नाही, पण तिथे जी लाईट दिसते ना तेवढी लाईटीपासनं त्या लाईटीपासनं तिथपर्यंत हे डॅमची हे आहे वॉल, म्हणजे भिंत. आणि इकडे मागे सगळी शेती आहे इकडं खाली. पण व्ह्यू आहे म्हणजे दिवसा दिसेल एकदम सकाळच्या टायमाला वगैरे. रूम वगैरे मस्त आहे बघा, सर बोलिए ना. एकदम स्वच्छता. रिसॉर्ट म्हणलं तर सगळंच भेटणार पाहिजे. इकडं पलीकडे वॉशरूम असेल, ऑटोमॅटिक सगळं बाहेर ऑटोमॅटिक आहे वॉशरूम वगैरे सर्व आहे बाई. ड्रायव्हर वगैरे बघ, मी पण दिसतो का? कशी वाटली भाऊ? नाशिक जाए कमेंट मध्ये सांगा, नक्की सांगा भाऊ कशी वाटली तुम्हाला इकडली व्ह्यू. सगळे भेटेल बघ. अभी 15-20 मिनिट में राह देखो. स्मार्ट कार्डने यायचं वगैरे जायचं म्हणजे लॉक झाला असतं. ऑटोमॅटिक लॉक होतंय ना भाई, गाडीशिवाय ते लॉक खुलतच नाही. अडकला असतो ना मी मध्ये, काय आला असतं भाऊ तेवढं. आता लिफ्ट निघा, लिफ्ट मधून एंट्री केल्या गेल्या भाई. वरचा व्यू एकदम खतरनाक. दिसते काय तो रेस्टॉरंट टाईप आहे. कॅफे आहे. वरचा व्ह्यू दाखवण्यासाठी आणलेलं मला. काय वाटतं काय तुम्हाला सांगा भाऊ कमेंटमध्ये नक्की. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? तुम्हाला कसं वाटतं भाऊ? एकदम मस्त. घाबरायचं कशाला, पब्लिक वगैरे आहे, कस्टमर्स आहेत. भाऊचे मित्र परिवार सगळे, भाऊ सगळ्यांचा व्यवहार भाई माझ्यासाठी आलेत हे सगळे. असे माणसं पाहिजे बा आपल्याला. कधी कोणी इज्जत दिली ना ड्रायव्हर लोकांना, एक ड्रायव्हरसाठी एवढे सर्व लोक आलेत माझ्यासाठी भाऊ भेटायसाठी फक्त. काय म्हणणं काय भाऊ तुम्हाला आपलं काय ब्लॉगिंग बघून? येस, तुमचे ब्लॉग आम्ही नेहमी बघतो, आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि आज मी तुमचा ब्लॉग बघूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. आणि तुम्ही आले एकदम 5 मिनिटात, फोन केला गेला लगेच तिथं आले. एकदम किफायत भाडं सांगितलं, मी लगेच डन करून टाकलं. तुम्ही मदतही केली मला सामान लोड करायला, हे करायला ते. त्याच्यानंतर तुम्ही रस्त्याने आले, तुम्ही चहा सुद्धा विचारला नाही. तुम्हाला 2-3 वेळा मी म्हटलं. पण इतका चांगला स्वभाव भाऊचा. तुम्ही कधी तुम्हाला जर काही घर सामान असेल किंवा मुंबईत कुठनंही गाडी लागत असेल तर भाऊला एकदा अवश्य कॉल करा. अतिशय सुंदर सर्व्हिस, एकदम यंग पोरगा आहे आणि आपला मराठी माणूस आहे, हा पुढं जातोय. तरी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कॉन्टॅक्ट करा, धंदा करता आणि आपला माणूसाचा धंदा वाढवा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. भाऊ बघितलं का, हे असं मराठी माणसं आपल्यासाठी सपोर्ट करतात. भाऊ पण एवढे बिझी राहतात ना आपल्यासाठी, पण एवढा वेळ काढला. मला रिसॉर्ट वगैरे सगळं दाखवलं भावांनी. म्हणजे यांचा फोन कंटिन्युअली मी भिवंडीतनं निघालो ना तेव्हापासून बघतोय. बिझी 1 सेकंडसुद्धा थांबू शकत नाही ते माणूस, असं आहे. तरी पण मला इथं येऊन भावांनी त्यांचे मित्र वगैरे बोलवून मला इथं सपोर्ट. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा धंदा यांचा. यांना पण तुम्ही भाऊ, मी आपल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर टाकणार आहे. हां, विजिटिंग कार्ड पण मी यांचा घेऊन तुम्हाला फोटो आहे ना व्हिडिओच्या स्टार्टिंग आणि एंडिंगमध्ये दोन्हीकडे पण ठेवणार आहे. भाऊला तुम्ही इथं नाशिकमध्ये आले किंवा कॉन्टॅक्ट किंवा तुम्हाला कुठेही जायचं असेल तर हां भरपूर. भाऊचा मी इंटरव्ह्यू आता मी स्वतः घेणार आहे. भाऊ तुम्ही काय म्हणता, तुमच्या ट्रॅव्हल्सचा धंदा कसा काय तुम्ही सांगू शकता? आमचं इगतपुरीत जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहे. आम्ही इव्हेंटची कामं करतो. कोणाचं लग्न असेल किंवा काय असेल, आम्ही एका टायमाला 40 गाड्या देतो. इनोवा क्रिस्टा आहेत, अर्टिगा आहे, स्विफ्ट डिझायर आहे, अर्बनिया आहे, टेम्पो ट्रॅव्हलर आहे आणि अशा भरपूर साऱ्या गाड्या आम्ही उपलब्ध करून देतो. जर तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल, फॅमिलीसहित करायचा असेल, इंडिव्हिज्युअल करायचा असेल, कॉर्पोरेटचा असेल तर आम्ही तो उपलब्ध करून देतो. आणि किफायत दर आहेत. गाड्या सर्व नवीन आहेत आमच्याकडं. आम्ही 3 वर्षाच्या वरती गाडी ठेवत नाही, नंतर आम्ही गाड्या चेंज करून टाकतो. तरी तुम्हाला कधी लागल्या गाड्यात तर अवश्य कॉल करा.
बायोमध्ये आम्ही तुम्हाला आमचं व्हिजिटिंग कार्ड टाकतोय. एकदा अवश्य कॉल करा आणि आमच्या सर्व्हिसचा आनंद घ्या. धन्यवाद. ओके भाऊ, धन्यवाद. चला भाऊ, आता आपण पण जेवण वगैरे करून निघू. आपल्याला भरपूर टाइम झालाय. यांना पण भेटा, यांचं पण काय. ठीक आहे, चला आता आपल्याला निघायचं आहे. आपल्याला पण उशीर होईल भाऊ, घरचे वाट बघतील. येऊ का मी? तर भाऊ, आता जेवण वगैरे केल्याशिवाय यांनी मला सोडलं नाही. यांचा आभार मीच नाही, फक्त तर आपले सबस्क्रायबर पण मानले पाहिजेत आणि आपली फॅमिली पण मानली पाहिजे. हे सगळे हे बघा, यांनी चौघांनी मला जेवल्याशिवाय सोडलं नाही. आता काय बोलायचं भाऊ, एवढं ड्रायव्हर प्रेमी एखादी ड्रायव्हरच समजू शकतो. काय म्हणणं आहे भाऊ आता? येस, नाही तुमचा स्वभाव खूप आवडला आम्हाला आणि आमची इच्छा होती का तुम्ही इथं जेवूनच जावं आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला. कुठल्याही प्रकारचं भाडं इकडे घेऊन आले इगतपुरीला, नाशिकला, तर एकदा आम्हाला अवश्य भेट द्या आणि तुमच्या सबस्क्रायबर लोकांना सांगा. आणि का भाऊ, कधी एक आलात मिनिट, तर एक मिनिट. पिंपरी फाटा आहे. हां. इथं माझं छोटंसं एक हॉटेल आहे. इथं मिसळ, आमलेट, बुर्जी, पोहे, व्हेज थाळी, चिकन थाळी, सर्व प्रकारचं जेवण भेटतं. फॅमिलीची व्यवस्था आहे व्यवस्थित, तर नक्की सगळ्यांनी या. आणि जास्त लांब नाही भाऊ, हे दिसतंय तुम्हाला, हे फक्त नाशिक हायवे आहे. म्हणजे हे कुठला एरिया म्हणलं ते? पिंपरी फाटा, एरिया इगतपुरी ना? इगतपुरीच्या फक्त हे जो ब्रिज दिसतोय ना, ब्रिजच्या खालनं यायचं तुम्हाला. जेवढे पण ज्यांना नाशिकचं भाडं भेटलं ना भाऊ, फक्त एकदा ह्या हॉटेलला येऊन भेट द्या. आणि आपल्या भावाला मी इकडेच अखेरचा येस, राम राम थँक्यू व्हेरी देतोय. मच. मजा आली भाऊ. आता बोललेत की तुमचं काम आपल्याला आवडलंय आणि मला शेवटपर्यंत काम देणार आहेत असं बोलतायत. Yes. भाऊ, नक्की. येस, नक्की. चला भावानं भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार. चला तुम्ही पण नमस्कार करा साहेब. नमस्कार. चला भाऊ, येस, थँक्यू. निघतो आपण. येस, चला आता आपलं